तर चला मुलांनो, बघा पुढची जी संख्या आहे आपली 8 नंबरची, तिचं नाव काय आहे? जोडमूळ संख्या. बघा जोडमूळ संख्या म्हणजेच काय? जुळ्यामूळ संख्या. जुळे मुलं तुम्ही बघितले तसाच काहीतरी हा प्रकार आहे, बरोबर आहे. रामचा भाऊ श्याम, अशा पद्धतीनं जोडमूळ संख्या म्हणजेच आपण त्याला काय म्हणत असतो? जुळ्यामूळ संख्या. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये आपण काय म्हणणार? ट्विन प्राईम नंबर्स म्हणणार. काय म्हणणार? ट्विन प्राईम नंबर्स. आता जोडमूळ संख्या म्हणजे नेमक्या काय? आता मूळ संख्या तुम्ही सगळ्यांनी बघितल्या, तर मूळ संख्यामध्ये जोडमूळ संख्या येत असतात. कारण मूळ संख्या ज्यावेळेस आपण शिकू, म्हणजे शिकलेला आहोत आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तर ज्यावेळेस तुम्ही त्या मूळ संख्या लक्षपूर्वक बघितल्या, तर त्या मूळ संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला तिथं मिळतात. मग जर आपल्याला जोडमूळ संख्येची व्याख्या करायची झाली तर आपण काय करणार बरं? काय सांगणार इथं? तर जोडमूळ संख्या म्हणजे काय? दोन मूळ संख्येच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असल्यास त्या संख्येच्या जोडीला आपण काय म्हणू शकतो? जोडमूळ संख्या. जोडीला आपण जोडमूळ संख्या किंवा त्याला जुळ्यामूळ संख्या, जोडमूळ किंवा जुळ्यामूळ संख्या म्हणतात. बघा काय बरं व्याख्या? दोन मूळ संख्या, कुठल्याही दोन मूळ संख्या त्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या आली पाहिजे. आत्ताच आपण थोड्या वेळाखाली काय झालं, तर आपली जी 7 नंबरची संख्या आहे संयुक्त संख्या, म्हणजेच आपण त्याला काय म्हणलेलं होतं की भाज्य संख्या, कंपोजिट नंबर, बरोबर आहे. तर ती संख्या येत असेल तर त्या संख्येच्या जोडीला आपण काय म्हणणार मुलांनो? तर जोडमूळ संख्या म्हणणार. मग जर आता प्रश्न इथं पडतो की जोडमूळ संख्या किती आहेत, तर जोडमूळ संख्या अनंत आहेत किंवा जास्तही आहेत, त्या भरपूर आहेत. पण आपण इथं काय बघणार? 1 ते 100 मधल्या जेवढ्या की आपल्याला आपल्या नवोदयच्या परीक्षेसाठी लागणार आहे. मग आता इथं प्रश्न तुम्हाला असा पडतो की 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या किती जोड्या आहेत? ते 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. किती आहेत मुलांनो? 8 जोड्या आहेत. मग आता त्या कुठल्या बरं? कोणत्या आहेत त्या? 3 आणि 5, नंतर 5 आणि 7, 11, 13, 17 आणि 19 आहे. नंतर 29, 31, परत 41, 43, नंतर 59, 61 आणि नंतर 71 आणि 73. बघा 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71 आणि 73. बघा ह्या प्रत्येक जोडीच्या मध्यभागी एक संयुक्त संख्या येते. ती कशी? तर बघा 3 आणि 5च्या मधामध्ये कुठली संयुक्त संख्या येते मुलांनो? 4 ही संयुक्त संख्या येते, बरोबर आहे. आपल्या व्याख्येनुसार आपण जात आहोत. 5 आणि 7 या जोडमूळ संख्येच्या मध्यभागी म्हणजे मधात कुठली संख्या येते? तर 6 ही संयुक्त संख्या येते. 11 आणि 13च्या मध्यभागी बघा 12, 17 आणि 19च्या 18 ही संयुक्त संख्या येते. 29 आणि 31च्या 30, परत 41 आणि 43च्या 42, नंतर 59 आणि 61च्या 60 ही संयुक्त संख्या, 71 आणि 73च्या 72 ही संख्या. बघा काय सांगितलं आपण? दोन मूळ संख्येच्या दरम्यान, म्हणजे ह्या ज्या दोन मूळ संख्या आहेत त्या प्रत्येक संख्येच्या दरम्यान कुठली तरी किंवा एकच संयुक्त संख्या असल्यास त्या संख्येच्या जोडीला आपण काय म्हणतो? तर जोडमूळ किंवा जुळ्यामूळ संख्या असं आपण म्हणतो मुलांनो. ते 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या किती जोड्या आहेत? तर 8 जोड्या आहेत. आणि त्या कुठल्या? 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41,
43, 59, 61, 71 आणि 73. जर मुलांना तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होईल की जे मुलं गरजू आहेत किंवा ज्यांना या अभ्यासाची गरज आहे किंवा या शिक्षणाची गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवल्यानंतर त्यांचा फायदा होऊ शकतो, तिथं त्यांना या व्हिडिओचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हे व्हिडिओ आपण काय करायचे की जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचं आणि जर तुम्हाला कुठं काही समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता.